हे हॅलो गुड मॉर्निंग. कसे आहात सर्व? मी स्मिता. माझ्या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आहे दिवस 3रा आणि आपण आता आहोत पंढरपूरमध्येच आणि आता इथून आपण जाणार आहोत कोल्हापूरला महालक्ष्मी अंबाबाईचं दर्शन करण्यासाठी. तर इकडनं जवळजवळ 3 तासांचा प्रवास असणार आहे आपला. आणि हां, तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं होतं, आम्ही आज सकाळी पुन्हा विठोबाचं दर्शन करण्यासाठी गेलो होतो. रांग भरपूर दर्शन झाले की डोळ्यात पाणी आलं आणि रांग तर खूपच मोठी होती दर्शनाची. आम्ही 4 वाजता रांगेमध्ये गेलो असणार. 4 ते येता 9:30 10 पर्यंत आम्हाला टाइम लागला दर्शन घेण्यासाठी. पण दर्शन खूप छान झालं आणि असा आम्ही पहिल्यांदाच अनुभव घेतला होता. एकदम सकाळी उठून वारकरी सारखं दर्शन करायला गेलो. अगदी डोळे भरून पाहिलं. आणि मी सेकंड टाइम दर्शन घेतलं. माझं पहिल्यांदा दर्शन काल झालं होतं, पण माझं मन काही भरलं नव्हतं म्हणून मी आज पुन्हा गेले दर्शन. आणि आज विठ्ठलाचं रूप पण एवढं सुंदर होतं कृष्णासारखं की म्हणजे डोळे फार भरून आले. तर चला, आपण आता जाणार आहोत कोल्हापूरला. मध्ये वाटेमध्ये नाश्ता करण्यासाठी थांबले, तर तिथे आपण थोडासा ब्लॉग शूट करूया. हे बघा, इथून चंद्रभागा नदी दिसते आणि सकाळचं वातावरण पण पहा, म्हणजे जास्त ऊन पण नाहीये, छान आहे, एवढी गर्दी नाहीये. पण इथे जेव्हा आषाढी एकादशी आणि कार्तिक एकादशी येते तेव्हा पूर्ण हे जे नदी काठचं ते जे तीर आहे हे पूर्ण भरलेलं असतं वारकऱ्यांनी. मी येणारच नाही. रूप पाहता तुझे आवडीने, रूप पाहता तुझे आवडीने, रूप पाहता तुझे आवडीने, रूप पाहता तुझे आवडीने. जातो माघारी पंढरीनाथा, जातो माघारी पंढरीनाथा, तुमचे दर्शन झाले आता, तुमचे दर्शन झाले आता, तुमचे दर्शन झाले आता. माघारी पंढरीनाथा, माघारी पंढरीनाथा, तुमचे दर्शन झाले येस काम येते बरोबर. व्हिडिओ येईल ना. बॅगावाला नाही, बॅगावाला
आज आमच्या दुपारच्या जेवणाची व्यवस्था इथे या झाडाखाली केलेली आहे. या झाडाखाली खूप छान सावली पडले, मस्त खूप छान मोठं असं झाड आहे बघा. आणि इथला लँडस्केप पण खूप छान आहे. एक बटाटे दे स्वीटी. ए मोठे दे बटाटे दे. तिला कापून देते ते. ये ना पहिले ये ते नंतर काढताना इकडे ये. हे बघा, हा मेन हायवे आहे आणि हायवेच्या त्या टोकाला वरती बघा एक पहाड आहे मोठं आणि तिथे एक पवनचक्की, एक नाही 2 पवनचक्की दिसतात बघा. किती सुंदर व्ह्यू आहे. आणि या साईडला आमचे जेवण बनवण्यासाठी उतरलो. त्याच्या ह्या बाजूला पूर्ण मळा आहे. हे आय थिंक पेरूचा मळा आहे हा, कारण झाड तर पेरूचंच दिसतंय. ही पूर्ण पेरूची बाग आहे बघा, किती सुंदर आहे. आणि ह्या इथे सगळे बसले. रील स्टार कुठे चाललेत? रील स्टार या भाजी कटिंग करून बसलेत आता सर्व. ह्या माझ्या सासूबाई. लेजिम गेले की काय आता? होय, सगळं पडते खाली. थोडी कोथिंबीर दे. चप्पल काढ, चप्पल काढ. तुम्हाला काय काम नाही वाटते? आम्हाला काम नाही. जेवण बनवताय? कांदा करपाच आता काय. हे आमचे इथे आचार्य आहेत. आचार्य आहेत आमचे. आई काय बनते? भात. भात आणि आंबट. आंबट. आणि इथे ही सुकी करंदी आहे, त्याचा आंबट बनतो. गेला ब्लॉक गेला.
या नर्सिंग हाऊस मध्ये आलेत. नर्सिंग हाऊस या आया आल्या आया गेल तू हे आमचे अण्णा आहेत. हे आम्हाला रील साठी आयडिया देत आहेत. कुठची रील काय रे कुठची रील सांग. मुंबई जाणू. ओके बघा तिथे पूर्ण सावली पडले डोंगरावर. खूप सुंदर व्ह्यू आहे. खूप सुंदर लँडस्केप आहे. अतिशय हवेशीर. चला आपण नंतरचा ब्लॉग कंटिन्यू करूया. हे काय बनवलंय बाबू. नाही इकडे बघ काय बनवलंय. नीट बोल काय बनवलंय. भूताचं घर आहे. आणि भूत कुठे आहे मग याच्यातला. भूत येईल आता. हा लाव व्हाईट वाला भूत लाव आणि दाखव मग. आपण घर बनवलं. सगळे जण शोधायला लागेल. सो गाईज करंटली आपण आलेलो आहोत कोल्हापूरला महालक्ष्मी अंबाबाईचं दर्शन करण्यासाठी. जर तुम्ही माझं यूट्यूब चॅनल पहिल्यापासून फॉलो करत आला असाल तर तुम्हाला माहितीच असेल माझी फर्स्ट व्हिडिओ जी आहे, माझा फर्स्ट व्लॉग जो आहे तो मी इथलाच केलेला आहे, कोल्हापूरचाच केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला थोडी माहिती दिलेली आहे की महालक्ष्मी अंबाबाईचं मी जे काही इन्फॉर्मेशन दिलेलं आहे ते त्या व्हिडिओमध्ये आहे. तरी पण मी थोडक्यात या व्लॉगमध्ये सांगते. ही महालक्ष्मी अंबाबाई आहे जिला जी संपूर्ण महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे आणि ती 3.5 शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ आहे. आणि खूप छान देवी आहे. असं बघितल्यावर प्रत्यक्ष अंगावर शहारे येतात. या मंदिराला सुमारे 1200 वर्षांचा इतिहास आहे. येथे दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात आणि मंदिराची भव्य स्थापत्यकला, प्राचीन इतिहास आणि धार्मिक महत्त्व यामुळे हे मंदिर भाविकांसाठी आणि पर्यटकांसाठी विशेष आकर्षणाचे केंद्र बनले आहे. कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर हे केवळ धार्मिक स्थळच नाही तर एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आहे. या मंदिराचा जो मुख्य कळस आहे तो 60 फूट उंचाचा असून तो सोनेरी रंगाचा आहे. सध्या वॅकेशन सुरू असल्यामुळे एवढी गर्दी आहे. ठीक आहे. स्वीटी कंपनी आहे. स्वीटी कंपनी मग ती आकला आहे ना. मंदिराच्या चारही बाजूंना 4 प्रवेशद्वार आहेत ज्याला चतुर्मुखी असे म्हणतात. मंदिराचा मुख्य गाभारा, मंडप आणि गर्भगृह हे सर्व काळ्या दगडात कोरलेले आहेत. महालक्ष्मी मंदिरात मुख्य देवता म्हणून माता महालक्ष्मीची मूर्ती आहे. ही मूर्ती काळ्या पाषाणाची असून ती 4 हातांची आहे. मातेच्या हातामध्ये कमळ, गदा, ढाल आणि फळ आहे. महालक्ष्मी सोबतच महाकाली आणि महासरस्वती यांच्याही मूर्त्या आहेत. मंदिरात अनेक प्रकारचे उत्सव साजरे केले जातात. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये 9 दिवस मातेला विशेष प्रकारची पूजा आरती केली जाते. आणि सगळ्यात मोठा उत्सव म्हणजे किरणोत्सव, ज्यामध्ये सूर्यकिरण थेट मातेच्या मूर्तीवर पडतात. आणि हा उत्सव वर्षातून 2दा साजरा केला जातो.
1 फेब्रुवारी आणि नोव्हेंबरमध्ये. कोल्हापूर हे कोल्हापुरी साजसाठी प्रसिद्ध आहे. इथे प्रत्येक दुकानात तुम्हाला कोल्हापुरी साज मिळणारच. अशा प्रकारे आमचं दर्शन झालेलं आहे. आपण यांना विचारूया कसं वाटलं. एकदम मस्त वाटलं आणि मन प्रसन्न झालं देवीला बघून. एकदम सुंदर रूपात ती होती. आणि आम्ही आता इथून ज्योतिबाला जाणार आहोत. ज्योतिबाला आज आमचा स्टे असणार आहे 1 दिवसाचा आणि उद्या सकाळी आम्ही दर्शनाला जाणार आहोत ज्योतिबाच्या. असेच आमचे ब्लॉग बघत राहा आणि पुढचे अपडेट्स घेत राहा. सबस्क्राईब टू स्मिता भोई.